गाड़ी लगा दी है, गाड़ी लगा दी, हम लोग मैच खेलते रोज। निकलना है, हाँ निकालना है, गाड़ी बोल दीजिए हटाने के लिए। थोड़ा सा एडजस्ट करके खेलो ना, एक ही दिन तो आया। पूरी पार्किंग एक साइड में चार ही गाड़ी लगा रहे हैं, चार गाड़ी से कौन आएगा इधर से? पूरा सामने आएंगे, एक दिन है तो उसमें भी कैसा बात करेंगे? एंजॉय करो ना, एंजॉय लो। तुमच्याकडे किती तिकीट आहे? माझ्याकडे हा मग कुणाचं दे ना, 2 वेळा अनाउन्समेंट केली ना, कुणाला द्यायचं? स्वप्नील. स्वप्नील आपला पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी या लवकर. हा मी हा सूर्यकांत गुंड. हा स्वप्नील दरेकर यांना सुद्धा 3000 रुपयाचा पुरस्कार आहे, तो देखील घेण्यासाठी यायचा आहे. काय कॅच पकडली आहे सूर्यकांत गुंडने, एक कॅच आणि खूप मोठं पारितोषिक देखील या ठिकाणी. आणखी 4500 रुपये आहेत. धन्यवाद विजय, आपले देखील पारितोषिक घ्यायचंय. पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, आपण पारितोषिक आमच्याकडे नोट करून ठेवा. मॅच सुरू करा. फक्त सुनीलचे रन किती सांगा. रनला 100 रुपये आहेत. महेंद्र चौधरी यांच्याकडून प्रत्येक रनला 100 रुपये होते. रन सांगा किती आहेत? 37. तर 3700 रुपये. पहा सुनील येवले, मॅच सुरू होते. प्लीज सुनील येवलेला प्रत्येक रनला 100 रुपये होते. प्रत्येक रनला 100 रुपये होते. आता असे त्यांनी 37 रन केले. 3700 रुपये या ठिकाणी त्यांना दिले जातील. हा चला मॅच सुरू करा सर प्लीज. तर धन्यवाद. निशांत वर्तकला 6000 दिलेले आहेत. हा यस. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि जे दोन संघ आमने सामने आहेत त्यामध्ये सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी. निशांत तुमच्यासाठी सुद्धा 6000 रुपये इकडे जमा झाले, ते त्यांना दिले जातील. चला मॅच सुरू करा. तर पियुष फायटर्स ही टीम दुसऱ्या बाजूला अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग एजन्सी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चौकार आलेत 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज आहे संदीप पवार. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धनंजय भोसले आणि या निमेश रेडकर मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉंगॉनच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. डीजे गाडी नंबर MH46 CM 2325, त्यानंतर 63744664 9203. थोड्याशा बाजूला घ्यायच्यात, वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय निमेश रेडकरचा. एक चौकार मात्र खेळलाय. पहिल्या षटकात 3 चौकार येताना आपल्याला जे पाहायला मिळालेत. आणि या स्कोर कार्ड पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी, तर दुसऱ्या बाजूला पियुष फायटर्स. या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 14 वसूल केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 टाकलं जाईल. 5 षटकांची लढत, अतिशय रोमहर्षक लढती नक्कीच रंगताना आपण पाहिल्या. पहिली सेमीफायनल देखील रंगताना पाहिली आपण. तर ही दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यानंतर फायनलचं द्वंद्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. 13व पर्व CH प्रीमियर लीग 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जय सावंत षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय. धनंजय भोसले 9 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. चांगली सुरुवात धनंजयनं देखील मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. स्ट्राईक एंडवरती उभा आहे गोलंदाज जय सावंत सज्ज. हा चेंडू केलंय, आक्रमण केलंय, प्रहार. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी
मिड विकेट बाउंड्री लाईन सीमा पार, उत्तुंग षटकार. जयेश सावंतच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. धनंजय जसाही स्ट्राईक वरती पोहोचलाय. पाहिजे की कितपत स्कोर सेट केला जातोय मैदानाच्या आतमध्ये या 5 षटकांमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन असलेली या क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यष्ट्यांचा वेध त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जयेश सावंतची. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, आता पाहायला मिळते विकेट. सुधीर काका, विनंती असेल, सुधीर चव्हाण साहेब या आपण सन्मान करायचा आहे. उमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आपल्याला सातत्याने मदत करणारे हे व्यक्तिमत्व देखील आहे. उमेशजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधीर चव्हाण यांना विनंती असेल, हा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विवेक आणि प्रयानंद यांचं देखील दोघांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील आम्ही करत आहोत हार्दिक. बाळू कुरकुटे साहेब, आपण देखील विनंती असेल या ठिकाणी या, आपलाही सन्मान केला जातोय. बाळू कुरकुटे साहेब. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अक्षरशः बॅट देखील त्या ठिकाणी उचलू दिली नाही. फ्रंट फुट वरती आला होता फलंदाज धनंजय भोसले. आक्रमक सुरुवात केली, परंतु दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी जयेश सावंत यांची मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग स्वीप केलाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. 26 धावा धावफलकावरती. कधी फलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय, कधी गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा षटकार. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय प्रवीण जाधव. जसा स्ट्राईक वरती पोहोचला, पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण. आपले इरादे नक्की स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. जसाही स्ट्राईक वरती पोहोचला, पहिला चेंडू ठोकलाय षटकार प्रवीण जाधव यांनी. धावफलक पोहोचले 26 वरती. मारा करण्यासाठी गोलंदाज जयेश सावंत षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय गती परिवर्तन चेंडूवरती पाहायला मिळालं. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलक जर पाहिलं तर मात्र 26 वरती स्थिर आहे षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. यावेळेला कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल मिळेल, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगला ड्राईव्ह कव्हरला नक्कीच त्या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु शतरक्षण देखील तेवढंच प्रभावी सीमारेषेच्या लगत केलं गेलं. 27 धावा धावफलकावरती जयेश सावंत गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 षटकार निश्चित आले, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. एक विकेट देखील महत्वपूर्ण या षटकात पाहायला मिळाली धनंजय भोसलेची, जो की अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता. 2 चौकार, 1 षटकार त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला होता. त्याची विकेट घेण्यात यश आलं जयेश सावंत यांना. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. तसेच दोन्ही टीमसाठी शरददादा बोडके यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण 2 वेळा त्यांनी देखील स्पर्धा जिंकली होती आणि त्यांचंही लक्ष या मॅचवर देखील आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार होईल. हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला. शतरक्षक चेंडू पासेला असेल दूर, अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा पार. उत्तुंग षटकार, 6 धावा. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. आणि प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. या दुसऱ्या षटकात तब्बल 19 धावा येताना ज्या पाहायला मिळतात. 3 षटकार ठोकले गेले मैदानाच्या आतमध्ये. निमेश रेडकर यांनी ठोकलेला षटकार अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 33. आणि या दरम्यान 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय आता जो फलंदाज खेळताना पाहायला मिळेल प्रवीण जाधव. फार मोठी आक्रमकता प्रवीणच्या बॅट मध्ये देखील आहे. दुसऱ्या बाजूला निमेश रेडकर संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली आहे.
आणि गोलंदाजी मार्कवरती रमेश सिंग षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. सीएचे प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही या ठिकाणी पाहतायत, अनुभवतायत. सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चालू होते. रमेश सिंग गोलंदाजी मार्कवरती. व्यूहरचना वारंवार मात्र त्या ठिकाणी बदलवली जाते. एका टीमनं मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. दुसरी कोणती? फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू निसटलाय, सटकलाय आणि पोहोचतोय सीमा पार. चुकीला माफी नाही, मिळतोय चौकार. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 37 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतो आहे. 37 धावा धावफलकावरती. रमेश सिंग पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राइक एंड वरती प्रवीण जाधव. आपण पाहतोय एक षटकार खेळलाय, एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय प्रवीण जाधव यांनी. फुलर लेनचा चेंडू होता मिडॉनच्या दिशेला. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती धावत येतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या सहाय्यानं 38 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रमेश सिंग गोलंदाजी मार्गवरती आहे. यशवी लॉजिस्टिकचे ओनर ज्यांनी गतवर्षी फायनल जिंकली, सन्माननीय युवराज आहेर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आहे. युवराज आहेर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान यष्टिरक्षकाच्या हातातून हा चेंडू निसटतोय, सटकतोय. त्यानंतर मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. पाहिजे की या सेमीफायनलच्या लढतीत कितपत स्कोर सेट केला जातो आहे. सन्माननीय जयेश पाथरे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण मिड विकेटच्या दिशेला. हा फटका खेळून काढलाय, जातोय षटकार. 6 धावा. थँक्यू. प्रवीण जाधव काय खेळ साकारताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटच्या दिशेला. प्रवीण जाधव स्ट्राइक एंड वरती. यावेळेला एक्सप्रेस बॉल. तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय. याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा 45. उर्वरित 2 षटकांचा खेळ असेल शेष. बाकी शिल्लक. सन्माननीय जयेश पात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. मनापासून हार्दिक स्वागत. पात्रे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती असणं बाबा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 45 आतापर्यंत येताना आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ शेष असेल. सन्माननीय नरेंद्र राजपूत मंगाभाई यांचे या ठिकाणी आगमन नक्कीच होताना जे पाहायला मिळत आहे. त्यांच्या वतीनं फ्रूट नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेले आहेत. नरेंद्र राजपूत मंगाभाई आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती नजर टाकली तर धावा 45. षटक क्रमांक 4 या ठिकाणी टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येकाच्या
मनात घर करून जाणारी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येक वर्षी क्रिकेट रसिक या क्रिकेटच्या स्पर्धेची वाट पाहत असतात आणि खास करून आमचे सीएचे बांधव आनंदाची लयलूट लुटत असताना या क्रिकेटच्या स्पर्धेत अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन नक्कीच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेलाय, थोडीशी उसळी घेतलीये, त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन वेसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे सन्माननीय नरेंद्र राजपूत मंगाबाई, ज्यांच्या माध्यमातून फ्रूट या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेले आहेत, त्यांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हाफ ट्रॅकर होता, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, उत्तुंग प्रीमिंडस सिक्सर, 6 धावा. या ठिकाणी दैवतजी डोंगरे साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभस्ते एक सन्मान केला जातोय. दैवत डोंगरे साहेब, नरेंद्र राजपूत साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मंगाबाई म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे दरवर्षी या स्पर्धेसाठी फ्रूट त्यांच्याकडून येतात असे फ्रूट सम्राट नरेंद्र राजपूत साहेब म्हणजे मंगाबाई यांचा सन्मान इकडे केला जातोय. आणखीन एक मोठा फटका सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. निमेशच्या बॅटमधून षटकार, नरेंद्र राजपूत यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू. सन्माननीय युवराज आहेर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. एका पर्वामध्ये विजेते संघ मालक देखील आहेत सन्माननीय युवराज आहेर आणि त्यांचं आगमन होत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा शॉर्ट लेन चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या दिशेला, उत्तुंग षटकार, 6 धावा. शेटे सर, हिंदीचा सुमधुर आवाज, पुजारी सर नक्कीच अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक चेंडूवरती ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. फटका खेळलाय, घेतली जाईल ती सिंगल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, एका बाजूला नकार दिला गेला. धावफलक जर पाहिलं तर मात्र पोहोचतोय 65 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, 4थं षटक मार्गस्थ असताना. तसेच या ठिकाणी बाबूशेठ वाडेकर यांच्याकडून क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून निमेशसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. काय फलंदाजी केली आहे निमेशांनी, जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू आता मात्र डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा आहे. याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये षटक संपतायत. एकूण 4 षटक, शेवटचं अंतिम आणि अखेरचं षटक टाकलं जाईल. 4 षटकात बनवल्या गेल्यात एकूण धावा 65 धावा. धावफलकावरती सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपण तर मी सचिन वारंग यांना विनंती असेल, जयेश पथारे साहेब या, आपला सन्मान केला जातो. जयजी या. आमच्या सीएच मधील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. जयजी यांचा सन्मान केला जातोय. ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय अशा सगळ्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सचिन वारंगे यांना विनंती असेल, आपण जय सरांचा सन्मान करायचा आहे. जयजींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जेवढं शक्य होईल आपण फायनल मॅचच्या अगोदर सन्मान करून घेतोय. युवराज आहेर विनंती असेल, मॅन फ्रॉम बल्लावाडी, युवराज आहेर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय, मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. ओ टू कॉम बॉक्स. अंतिम आणि अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभारला गेलाय 4 षटकांमध्ये आणि हे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती या
श्रीकांत सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. निमेशसाठी बाबूशेठ वाडेकर यांच्याकडून आणले ते 1000 आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरची तयार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अगदी आपण पाहतोय निमेश रेडकर. जबरदस्त फलंदाजी साकारली आहे मैदानाच्या आतमध्ये. कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. शतरक्षक मात्र चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. निमेश बाद होताना पाहायला मिळेल. एक बाबूशेठ करण्याचं का फार मोठी आक्रमकता. या ठिकाणी बाबूशेठ वाडेकर आणि संतोष शेठ फाफाळे या दोघांकडूनही निमेशसाठी 1000 आणि त्याचबरोबरने प्रवीणसाठी 1000 हा पुरस्कार जमा देखील झालाय. त्याची नोंद आम्ही केलेली आहे. 11 चेंडू 30 धावांची खेळी निमेशांची. जोरदार टाळ्या निमेशांच्यासाठी. 11 चेंडू 30 धावांची खेळी. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना जो पाहायला मिळाला. चांगली सुरुवात निमेशांनी करून दिली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक श्रीकांत माने यांचं मार्गस्थ आहे आणि या धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली भागीदारी जमली होती निमेश रेडकर आणि प्रवीण जाधव यांच्यामध्ये. ती भागीदारी तोडण्यात मोडण्यात नक्कीच यश येताना जे पाहायला मिळतंय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि त्यामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न राहील. श्रीकांत माने सज्ज होईल आणि स्ट्राईक एंड वरती आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज अजिंक्य पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. प्रवीण जाधवनं देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. अजिंक्यसाठी टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय. 2 चेंडू टाकलेत. एक विकेट देखील घेतली. कोणतीही धाव त्या ठिकाणी मात्र खर्च केलेली नाहीये. शेवटचा आणि अंतिम षटक हातामध्ये घेतले. धावगतीवरती नियंत्रण राखण्यात 2 चेंडूवरती मात्र यश येताना जे पाहायला मिळत आहे. कोण पोहोचणार फायनल मध्ये. दोन्ही बलाढ्य टीम आमने सामने. चांगली बांधणी केली गेली. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू सुसाट सीमा मिळतंय. एक सनसनी चपराक दिलीये. चौकार वसूल केलाय. तिसऱ्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय आणि धावफलक या चौकाराबरोबर पोहोचलंय. 69 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 69 रन ऑन स्कोर बोर्ड. 69 धावा धावफलकावरती अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सेमीफायनलची दुसरी लढत. कोण फायनल मध्ये प्रवेश करणार. स्लोअर वन होता त्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. बॅक टू बॅक चौकार. पहिले 2 चेंडू अप्रतिम परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती अजिंक्यनं 2 स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 73 धावांचा भला मोठा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारला गेलाय. 73 रन. या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली गेली आहे. दुसरी धाव वेगात पळून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्ड 76 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक श्रीकांत माने यांनी हातामध्ये नक्कीच जे घेतलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट परंतु त्यानंतर अजिंक्य आणि प्रवीण काय फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय भला मोठा धावांचा डोंगर मात्र उभारला गेलाय. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत माने सज्ज. अंतिम षटकातील काही चेंडू मात्र जे शिल्लक आहेत बाकी आहेत शेष आहेत. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. आता स्ट्राईक वरती प्रवीण जाधव.
हो, स्टेप आउट करून त्या ठिकाणी मात्र चेंडूला खेळून काढले, परंतु बॅटची कडा त्या ठिकाणी लागते आणि केवळ सिंगल येते या चेंडूवरती. याच बरोबर एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्यात एकूण धावा 77 धावा. 78 इज टार्गेट. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. 77 बनवल्या गेल्यात, 78 टार्गेट असेल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 78 धावांची गरज. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 5 षटकात तब्बल 77 बनवल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 चा मुकाबला आपण या ठिकाणी पाहत आहेत. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी या टीमनं सर्वप्रथम फलंदाजी केली आणि 77 धावांचा भला मोठा डोंगर उभारला. पियुष फायटर टीमला जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. दुसरं सत्र या ठिकाणी चालू होईल आणि जसंही दुसरं सत्र चालू होईल आपल्या बरोबर एक अभ्यासू समालोचक, गेली 2 दिवस सुंदर समालोचन ज्यांचं आपण ऐकतो आहेत आणि तुमचाच एक सहकारी सन्माननीय जयेश भोसले सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल. अभिजित ढोले, मी विनंती करेन जिथे कुठेही असाल कृपया संपर्क साधा दादा सुजय पाटील साहेब यांच्यासोबत. एक सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. एक युवा उद्योजक आणि लहान वयातच मोठी कामगिरी करणारे मॅन फ्रॉम बल्लावाडी युवराज शेठ आहेर इवा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सतीश देवकर आपण या ठिकाणी यायचं सन्मान करायचा आहे. युवराज शेठ आहेर यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. एक युवा उद्योजक, मला तोही दिवस आठवतोय. युवराज घाटकोपरून एसटी निघायची, त्याच वेळेला तो निघायचा, परंतु बाईकवर आमच्या अगोदर पीव्हीला पोहोचायचा आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक मोठी झेप घेतली आहे. युवराज, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. यस, कॅमेरामन फोकस करू. युवराज, थँक्यू थँक्यू. 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 78 रनचे टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हनुमंत दाभाडे आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रमेश सिंग, हनुमंत दाभाडे आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये रमेश सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पियुष फायटर्स या संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड. एकंदरीत पाहिलं पूर्वार्धाचा खेळाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये निमेश रेडकरने विस्फोटक अंदाजामध्ये नीडर अंदाजामध्ये त्याने बॅटिंग केली. 30 धावांचं त्याचं योगदान राहिलं. धनंजय भोसलेच्या बॅटमधून 15 धावांची खेळी आली. प्रवीण जाधवच्या बॅटमधून 19 धावा 10 बॉलमध्ये आणि अगदी त्याच वेळेला अजिंक्यच्या बॅटमधून 11 धावांची खेळी 4 बॉलमध्ये येत असताना पाहायला मिळाली. या सर्व खेळाडूंच्या साथीने एक विशाल काय असं मोठं लक्ष या स्पर्धेतलं आतापर्यंतची हायएस्ट टोटल ज्या टीमने बनवली आहे ती मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. मंगेश पदाले गोलंदाजी मार्कवरती दाखल होतील. स्ट्राईक एंडवरती हनुमंत दाभाडे यांना आपण पाहत आहोत. या सीएचे प्रीमियर लीगचा आणि सीएचे बांधवांचा बाहुबली स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याच्या बॅटमधून इथे मोठे स्ट्रोक अपेक्षित असतील. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी उजळायचे पुन्हा. बाबूशेठ वाडेकर साहेब आणि संतोजी गावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल उत्तरार्ध खाली राहिला चेंडू दिशाहीन. इथे अवांतरने सुरुवात झाली आहे.
एक्स्ट्राने सुरुवात झाली या सत्राची. 78चा पाठलाग करायचा पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना मंगेश फदाले विपक्ष जिथे आपण हनुमंत दाभाडे, ही बॅटल आहे ना ही जास्ती चर्चेची राहील. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रवीण जाधवला आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कार्गो मध्ये त्याची हेवी पासून लाईट शेड पर्यंतची धावा ना ती आता बाउंड्री लाईन मध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. तसेच या ठिकाणी राजकुमार देवकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, आमचे सीएचे सहकारी. साहेब आपलेही हार्दिक स्वागत. हो टू कॉम्बॉक्स. सिंगल आली. संघाची धावसंख्या 2 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र स्ट्राईक रेंजवरती सध्याच्या घडीला चर्चेचं असं नाव रमेश सिंग उर्फ छोटू स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. छोटे चणीचा खेळाडू आहे. यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. वैगुण ओळखणं. पहा क्रिकेट खेळत असताना प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत एकंदरीत आपण पाहिलं, याचा जाणीव आपण ठेवणं अत्यंत गरजेचं राहतं. अनेक वेळेला आपण मंगेश फदाले आणि रमेश सिंगला एकाच संघाचं प्रतिनिधित्व देखील करत असताना पाहायला मिळालं. आणि आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो की चंदू 11 या संघासाठी देखील त्यांनी अनेक वर्ष सातत्याने प्रदर्शन केलंय. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट मारलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, चौकार. ही कॅच टिपली तर सामन्यामध्ये येऊ शकणार, परंतु इथे दाबा कंप्लीट केल्या त्या दोन. सध्याच्या घडीला खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने चांगलं खेळणारा प्रोफेशनली खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचा हा झेल होता. ही कॅच बनायलाच हवी होती. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 8. खातू फायनान्सचे डायरेक्टर अभय खातू साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे 13व्या पर्वामध्ये. खातू साहेब आपलं हार्दिक स्वागत. फलकावरती धावा आहेत त्या 8. ही सीएची प्रीमियर लीगची मज्जा आहे. हा बॉल लोअर फुलतो बाहेर, धावा मिळतील त्याच्या. आणखीन एक चौकार. पूर्णांक आस्किंग रन रेट आहे 15 पूर्णांक अर्थात 83च्या सरासरीने 15.60च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 78चा 12 आल्यात. 12 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेला देखील मिस टायमिंग, चेंडू फटका फसलाय. प्रवीण जाधव चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. मॅचची गोल्डन विकेट हवा काढून टाकली या सामन्याची. प्रवीण इथे एक चांगला झेल टिपत असताना रमेश सिंग बाद. थँक्यू. या सामन्याला अक्षरशः धावांचा रंगरूप आकार देणारा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. कारण मैदानाच्या आतमध्ये त्याचं अस्तित्व हे प्रतिस्पर्ध्याला अनेक वेळेला दबावामध्ये घेऊन जातं. असा खेळाडू रमेश सिंग इथे तंबूच्या आसऱ्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखल होत असताना पाहायला मिळेल. मागील मॅचचा हिरो तो राहिलाय आणि या सामन्यामध्ये त्याची छबी पुन्हा एकदा त्याच दर्जाची पाहायला मिळेल का, किंबहुना त्याच्या बॅटमधून धावा येतील का याची चर्चा होईल. कारण सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. 3ऱ्या क्रमांकावरती तो आलाय आणि संघाची अडकलेली नौकेला त्याने पहिलं तरी नेहमीच घेऊन गेलाय. आज या मॅच मध्ये त्याचा त्याच दर्जाचा परफॉर्मन्स हा देखील तितकासा महत्वाचा राहील. विनय औटी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विनायक औटी एक
तेच तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. किंबहुना गोलंदाजी ती त्याची कलात्मकता, नैपुण्यता, किंबहुना गोलंदाजी करत असताना त्याचं व्हेरिएशन हे तेवढंच पाहण्याजोगे. हा बॉल खोलात टाकलेला होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून चेंडूवरती येतोय. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाहीये. संदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय, कारण संदीपची बॅट या स्पर्धेमध्ये बोलताना पाहायला मिळाली. प्रवीण यांनी जो काही झेल टिपला अप्रतिम, कारण एक महत्वाचा झेल होता. त्याच्या झेलसाठी आदरणीय विजयजी निमकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रमेश सिंग छोटू याचा झेल टिपणे ही बाब देखील सोपी नव्हती. प्रेशर असतं या खेळाडूंचा कॅच टिपताना. वेगाने टाकला, जसा आला तसा खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक मंगेश पदाले या खेळाडूचा नेहमीच आपण उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, उच्च दर्जाची गोलंदाजी, किंबहुना अगदी त्याच वेळेला तो बॅटिंग त्या दर्जाची करत असताना पाहायला मिळाला. दिस मॅन एव्हरीथिंग डू इज फॉर हिज टीम. तो नेहमी संघासाठी संपूर्णता समर्पण देत असताना पाहायला मिळतो, परंतु इथे त्याच्या हातातून जेल निसटला. जीवदान मिळालं बॅटरला. 14 धावा धाव फलकावरती आहेत. विनायक आवटी 2 धावा केवळ या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. उजव्या सीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू वेगवान टाकलाय. अधिक वेगाने गोलंदाजीसाठी, प्रचंड वेगाने गोलंदाजीसाठी नेहमीच हा गोलंदाज जाणला जातो. पाहना प्रतिस्पर्धेचे वैगुण त्याने ओळखले, किंबहुना जकडून ठेवलं फलंदाजांना. आपल्याकडे जर का आत्मविश्वास असेल ना, तर पायामध्ये बांधलेल्या साखळदंडानेही गंज लागते. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणी दे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. होणारा होतला, जाणारा जातला, मागो तू फिरू नको, उगाच सोडू न खऱ्याची संगत, खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको. या मॅच मध्ये 78चा पाठलाग करायचा. आपला जो जिगर आहे ना, तो इथे चांगलाच असायला हवा, कारण एक मोठ्या काळजाचा खेळाडू आहे, इथे मोठ्या मनाचा खेळाडू आहे, त्याला त्या दर्जाचा खेळ करावा लागेल. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 78चा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विनायक आवटी. वेगवान चेंडू खाली राहिला, फास्ट अँड फ्युरियस, गती प्रचंड, टप्पा अचूक आणि सुवर्ण मध्ये योग्यरित्या सापडलेला पाहायला मिळालाय. कधी चेंडू पुढे, कधी चेंडू मागे टाकल्यात, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं षटक त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. धावा दिल्यात, धावा रोखल्यात. विनायक आवटी पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला, लॉंग ऑनला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निमेश रेडकर. जागा बदलली आहे मंगेश पदालेची. रन स्थिती येते केवळ एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा त्या 19 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खेळाडू बाद झाला. 78चा पाठलाग करत असताना 18 बॉल विजयासाठी 59ची आवश्यकता. डीजेकडे जाऊयात, मधुर संगीत ऐकू. अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला खेळाडूला जीवदान मिळाल्या त्या वेळेला त्यांची विस्फोटक खेळी नेहमीच क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये तो इम्पॅक्ट तिथे हनुमंत दाभाडे पाडेल का, तितक्याच धावा त्याच्या बॅटमधून येतील का, याची चर्चा होईल. लोअर फुल टोज आहे, डाऊन द ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने येतोय, परंतु तिथे
थोडंसं फंबलिंग झालंय. फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. सिंगल डबलला प्राधान्य इथे देण्यात येत आहे. षटकार आणि चौकारांमध्ये तुम्हाला डील करावे लागेल, कारण येणारे 16 बॉलचा खेळ शेष आहे आणि 16 बॉलमध्ये 56ची आवश्यकता या सामन्यामध्ये. 16 चेंडू आणि 56 धावा. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. धावांसाठी जद्दोजहद तुम्हाला करावे लागेल, रन्स गोळा करावा लागतील. सहजासहजी धावा तुम्हाला मिळणार नाहीत. यावेळेचा बॉल हलक्या त्याने शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. इथे ही धाव अंगलट आली आहे. खेळाडू क्रमांक 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या बाद. मागे खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळतात. केवळ 22 धावा धावफलकावरती असताना आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. ही धाव इतकी जोखीम बरी होती ना की जगातला सर्वाधिक जलद गतीचा स्प्रिंटर हुसेन बोल्ट देखील ही धाव घेत असताना तो काही वेळेला इथे थांबला निश्चितच असता, कारण इतक्या वेगाने ही धाव कंप्लीट करायची होती. समोरून जर का आपण रूळ ओलांडतोय आणि त्याच वेळेला एखादी एक्सप्रेस येते आणि त्याच वेळेला आपण ती जोखीम घेतली तर तिला अपघात नाही तर आत्महत्याच म्हणतात. आणि ती आत्महत्या हीच होती ती जी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षक जिथे उभा आहे ते पाहून देखील ही धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. अशा प्रयत्नामध्ये तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटिंगसाठी जय सामंतला आपण पाहतोय. डावखुऱ्याचा बॅटर आहे, ज्याला मागील मॅचमध्ये जीवदान मिळाल्यानंतर तो देखील तितकासा हानिकारक राहिला होता आणि ती हार जिव्हारी लागली. हा बॉल डाऊन द ग्राउंड. इथे अपील केली आहे. आणखीन एक खेळाडू बाद होईल. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. स्वतः निमेश रेडकरने प्रसंग अवधान दाखवलं. प्रथम पाय टाकला, तदनंतर कॅच टिपली आहे. दाखल होत असताना पाहतोय जो 5व्या क्रमांकावरती आलाय. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात, कारण येणारे बॉल तुमच्याकडे शेष असतील ते 14 बॉल आणि 56ची आवश्यकता. नाना पाटेकरचा तो सिनेमा आठवतोय, अब तक 56 अजूनही बनवायचे आहेत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. वेगवान, हा दिशाहीन राहिलाय. निमेश रेडकर ज्या वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, परंतु त्याची ही अचूकता कुठे ना कुठेतरी इथे धाव देऊन जाते. अतिरिक्त धाव इथे पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन आली आहे. घाटकोपरला बिलॉंग करणारा हा खेळाडू वेगासाठी जाणला जातो, किंबहुना त्याच्या अष्टपैलुत्व नेहमी त्याने सिद्ध केलंय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला, ऑन ड्रॉय केलं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळेल. एक सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, उच्च दर्जाचे झेल, उच्च दर्जाची गोलंदाजी, उच्च दर्जाचं नियोजन, किंबहुना गोलंदाजी चातुर्य आणि त्याच वेळेला कर्णधाराने दाखवलेलं जे काही सातत्याने जे काय त्यांनी गोलंदाजीचा भरणा इथे पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न असा संघ मैदानाच्या आतमध्ये या मॅचवरती पकड मजबूत करतोय. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड. मैदानावरती जिथे हा खेळ रंगतोय, परंतु अगदी त्याच वेळेला श्रेयस जोरे आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये प्रत्येक आयोजकाला टिपण्याचा प्रयत्न देखील करतोय. पहा ना, फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु तीच इमेज बनवायला वर्षानुवर्ष जातात. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. चेंडू येतो निर्धाव स्वरूपाचा. उर्वरित
12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 54 धाव संख्येची. 12 बॉल आणि 54 धावा कशा रीतीने बनवल्या जातील, काय घडणार काय बिघडणार, या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अर्थात ज्यांच्या सकाळच्या धाग्यांनी किंवा टिक्यांनी दिवस बनतो ना, पीयूबी मध्ये अडकलेलं प्रत्येक डॉक्युमेंट ते अगदीच सहजरित्या निघतं. ते अर्थातच पंडितजी यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. बिल्कुल ही दूसरा सेमीफाइनल का मुकाबला इस समय 2025 सीएचए प्रीमियर लीग 13वां सीजन का अंतिम पड़ाव पर चलता हुआ, इसके बाद एक सुपर मेगा फाइनल का मुकाबला रह जाएगा. बिल्कुल ही आप तमाम आए हुए अतिथिगण का हम इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए चलते हैं मैदान की तरफ, जहां इस समय एक रोचकता भरा मुकाबला देखने को मिल सकता है. एक तरफा मुकाबला देखने को नहीं मिलेंगे क्योंकि पीयूष फाइटर्स के पास फाइटर्स हैं अभी भी मैदान पर, पिछले मैच के हीरो. पहली गेंद थोड़ा सा स्लो आर्म गेंद ऑफ स्टंप्स के बाहर से टप्पा खाती हुई उछलती हुई विकेटकीपर के दस्तानों में बगैर किसी रन के. बचे हुए 11 गेंदे 54 रनों की आवश्यकता. एक लंबा सा दूरियां है गेंद और रनों के बीच, परंतु उस दूरियां को पार करने के लिए छक्के और चौके लगाने होंगे. दोनों ही बल्लेबाज को खुलकर खेलना होगा. अगली गेंद इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, आगे आकर गेंद को खेला हवा में उड़ाते हुए, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में कैच छूटा हाथ से और बिल्कुल ही 2 रन यहां पर चुराते हुए दोनों ही बल्लेबाजों ने मिलकर. कैच बहुत ही महत्वपूर्ण होती है. पिछले मैच में जय सावंत का कैच छूटा था और उसके बाद उन्होंने लगातार चौके छक्के लगाकर अपनी टीम को जीत दिलाए थे और बिल्कुल ही शिकार को छीन लिया गया था जय सावंत के द्वारा. तो इस समय अगली गेंद एक बार फिर से इस बार स्टंप्स के ऊपर आगे आकर रॉबर्ट पिच गेंद को हवा में उड़ाते हुए खेला मंगेश जी वहां भी फिर एक बार कैच छूटा. लगातार कैचों का छूटने का सिलसिला यहां पर चालू होता हुआ. बचे हुए गेंदे जो है उसके ऊपर रन बनाना बहुत ही मुश्किल, परंतु क्रिकेट किसी भी तरह का मुश्किल काम नहीं होता. एक चमत्कार होती है क्रिकेट, अनिश्चितताओं का खेल होता है ये. इसके बाद का मुकाबला फाइनल खेला जाएगा. बिल्कुल ही समय अगर देखा जाए तो ये दूसरी टीम फाइनल में पहुंचेंगे इस मुकाबले को जीतने के बाद. फाइनल में पहले से वेदांत चैलेंजर्स चैलेंज के लिए बैठे हुए हैं फाइनल में प्रवेश करके कि जो भी टीम आएगा उसको चैलेंज करेंगे. वेदांत चैलेंजर आज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन हुआ है इस पूरे सीरीज में, खास करके निशांत वर्तक का. एक बार फिर से थोड़े समय के लिए खेल रुका हुआ, फील्डरों को थोड़ा सा दूर दूर तक करते हुए जय सावंत के लिए बाएं हाथ के बल्लेबाज हैं, मिड विकेट रखा गया है, वाइडिश मिड ऑन है, लॉन्ग ऑन है. तो बिल्कुल ही बचे हुए 9 गेंदे, 9 गेंदों में 51 की जरूरत है. इस बार ये गेंदे जा रही है डीप लॉन्ग लेग के बाहर से 4 रनों के लिए चौका. बिल्कुल ही बचे हुए 8 गेंदों में 47 रनों की आवश्यकता. अगर चाहे तो हर एक गेंदों पे छक्का लगाने पड़ेंगे. 8 गेंदे 47 की जरूरत. ये चौका लगा था जरूर. चले फिर से एक बार गेंदबाज राइट आर्म राउंड द बाएं हाथ के बल्लेबाज के लिए फुल टॉस बनाकर खेला है. उसके नीचे खिलाड़ी हवा में गेंद कैच करेंगे और एक विकेट का पतन पीयूष फाइटर का. विकास
सन इम्पैक्स के लिए इस समय एक मौका रहेगा, मंगेश के पास भी एक मौका रहेगा। करीबन 5 बार फाइनल में खेलने वाले खिलाड़ी क्या छठे बार भी फाइनल में जा सकते हैं, परंतु देखना होगा। इस समय मुकाबला चल रहा है, अभी समाप्त नहीं हुई है, खत्म नहीं हुई है, और बिल्कुल ही मंगेश फदाले के लिए एक मौका रहेगा फिर से एक बार फाइनल में खेलने का। प्रत्येक विकेट के ऊपर, प्रत्येक छक्के के ऊपर यहां पर शरद दादा बोर्ड के साहब की तरफ से 500 रुपए का पारितोषिक है। तो बिल्कुल ही अगली गेंद, इस बार इस गेंद को खेलने का प्रयास किए थे, लेग स्टंप्स के बाहर से अंदर की तरफ आई जरूर थी, लेकिन वाइड के रूप में एक रन आता हुआ। छह गेंदों में 46 की जरूरत, अब 5 गेंदे 46 रन। अब बिल्कुल एक औपचारिकता की तरफ बढ़ता हुआ ये सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही बड़ा लक्ष्य था, और इस सीरीज का अगर देखा जाए तो हाईएस्ट स्कोर था, उसका पीछा करते हुए पीयूष फाइटर्स बिल्कुल ही अगर देखा जाए तो उस तरह की प्रदर्शन नहीं हो पाई। छोटू का विकेट गया, उसके बाद रन बनाने की कोशिश में आउट होकर मैदान से बाहर गए हनुमंत, उनके बाद अगर देखा जाए तो फिर सावंत। ये 3 खिलाड़ी जल्दी जल्दी आउट होने के कारण मुकाबले में बने नहीं रह पाए। अगली गेंद फिर से विकेट करने का प्रयास, और बिल्कुल ही गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी करते हुए। इस समय इस सिचुएशन में ऐसा ही होता है, क्योंकि बल्लेबाज को मालूम होता है कि परिस्थिति क्या है। आगे आकर खेलने का प्रयास, स्टंप किया, एक और विकेट का पतन यहां पर होता हुआ। अब बचे हुए सिर्फ 2 गेंदे इस इनिंग्स का, और फाइनल में पहुंचने के लिए अब सिर्फ 2 गेंदे शेष हैं सन इम्पैक्स के लिए। समय श्रीकांत आते हुए जो अंतिम ओवर की गेंदबाजी किए थे, इस समय बल्लेबाजी के लिए बचे हुए 2 गेंदे, और इस 2 गेंदों में आपको जीतने का जो लक्ष्य है वो बिल्कुल ही 44 रन, बहुत ही बड़ा, और मैं कहूंगा एक चमत्कार ही इसको जीत दिला सकते हैं। एक औपचारिकता भरा अब इस समय 2 गेंदे 44 रनों की जरूरत, और जीत में यानी कि फाइनल में प्रवेश करने के लिए सिर्फ 2 गेंदे बाकी सन इम्पैक्स के लिए। और सीधा हाथ में खेलकर एक और सफलता यहां पर गेंदबाज को मिलता हुआ, एक और विकेट का पतन। फाइनल हो रही है, बिल्कुल ही थोड़ा सा एक तरफा मुकाबला